नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज या व्हिडिओमध्ये आपण रतन टाटांबद्दल काही 5 किस्से जाणून घेणार आहोत। हे किस्से आपल्याला सांगतील की एक माणूस म्हणून रतन टाटा किती भारी होते। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या भारतात श्रीमंतीच्या यादीत आपले नाव यावे असे सर्वांनाच वाटत असते। आपली श्रीमंती ही फक्त यादीपुरती नाही, हे दाखवण्यासाठी सोहळे, गाड्यांचे ताफे, प्रचंड मोठ्या इमारती याही गोष्टी भारतात चर्चेत असतात। यांच्या इतकंच श्रीमंत व्हावं असे वाटणारे उद्योगपती भारतात भरपूर आहेत, पण यांच्यासारखं माणूस व्हावं असे वाटणारे उद्योगपती होते ते म्हणजे रतन टाटा सर। आपल्या 86 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अनेक कंपन्या उभारल्या, वेगवेगळे उद्योगधंदे भारतात आणले, पण या सगळ्यांपलीकडे जाऊन रतन टाटांनी माणसे उभा केली। रतन टाटांनी देश घडवायचं काम केलं। 9 ऑक्टोबरच्या रात्री रतन टाटा सरांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि सगळा देश हळहळला। पण रतन टाटांची कारकीर्द पाहिली की सर्वांनाच अभिमान वाटतो आणि हे अभिमान वाटण्याचे कारण म्हणजे रतन टाटा सरांचे हे 5 किस्से। एक माणूस म्हणून ते किती चांगले होते हे सांगणारे। पहिला किस्सा आहे रतन टाटांच्या प्राणीप्रेमांचा। 2018 मध्ये प्रिन्स चार्ल्स यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये कार्यक्रम ठेवला होता। ब्रिटिश रॉयल फॅमिलीने टाटांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जीवनगौरव देण्याचे ठरवले होते। टाटांनी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं होतं, पण रतन टाटा या कार्यक्रमाला गेलेच नाहीत, कारण त्यांच्यासोबत राहणाऱ्या टिटो आणि टँगो या कुत्र्यांपैकी टिटो आजारी होता। टिटो आजारी असताना त्याला अशा अवस्थेत सोडून मी इंग्लंडला येऊ शकणार नाही असं त्यांनी कळवलं होतं। ब्रिटिश रॉयल फॅमिलीकडून मिळणारा पुरस्कार घ्यायला टाटा गेलेच नाहीत। आपल्या कुत्र्याच्या प्रेमामुळे ते त्या ठिकाणी गेलेच नाहीत। पण ही गोष्ट जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांना कळाली तेव्हा त्यांचं रिॲक्शन होतं, दॅट इज द रिअल मॅन। पण टाटांचं प्राणीप्रेम फक्त या किस्स्यापुरतेच मर्यादित नाही। मुंबईतील बॉम्बे हाऊस हे टाटा कंपनीचं मुख्यालय, इथूनच कंपनीचा डोलारा सांभाळला जातो। इथे लोकांची गर्दी आणि तेवढी सुरक्षा देखील असते। या बॉम्बे हाऊसचे रिनोव्हेशन होण्याआधी इथल्या सिक्युरिटी हॉलमध्ये स्थानिक भटके कुत्रे थांबायचे। रिनोव्हेशन नंतर त्यांना जागा मिळणार का हा प्रश्न अनेकांना पडला होता। टाटांनी गाजावाजा न करता याचं उत्तर दिलं। रतन टाटांनी नव्याने तयार झालेल्या बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी एक खोली बांधली, म्हणजेच त्यांच्या फक्त राहण्याची नव्हे तर त्यांच्या खाण्याची देखील सोय केली। फक्त बॉम्बे हाऊसच नाही तर टाटांच्या पंचतारंगी ताज हॉटेलमध्येही भटक्या कुत्र्यांना कुणीच अडवत नाही। टाटांनी आपली ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कधीही बंगला बांधला नाही किंवा मोठी बिल्डिंग उभारली नाही। त्यांनी मुंबई येथील महालक्ष्मी भागात प्राण्यांसाठी एक हॉस्पिटल उभारलं, जिथं कमी पैशात किंवा अगदी मोफतही छोट्या प्राण्यांवर उपचार केले जातात। रतन टाटांचा दुसरा किस्सा आहे दिवाळी बोनसचा। सोनपापडी किंवा जास्तीत जास्त मिठाईचा बॉक्स हा ट्रेंड सुरू असताना एकदा रतन टाटांनी 1000 कोटी रुपये दिवाळी बोनस म्हणून खर्च केले होते। दिवाळी होती कॅन्सर पेशंटची। परळच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसं येत असतात। कोणीही कितीही गरीब कुटुंबातील माणूस तिथे उपचार भेटतील या आशेने मुंबई गाठतो। उपचार मिळवायला महिने जातात, तोवर उघड्यावर संसार थाटला जातो। एक किस्सा असा सांगितला जातो की दिवाळीच्या टायमिंगला परळमधून जाताना टाटांना एक व्यक्ती कागदामध्ये गुंडाळून फराळ खाताना दिसला। जर त्याच्या राज्यात कॅन्सरचं हॉस्पिटल असतं तर तो आज घरी दिवाळी साजरा करत असता, असा विचार टाटांच्या मनात आला आणि या विचारातूनच टाटांनी वेगवेगळ्या 5 राज्यात कॅन्सरची हॉस्पिटल उभारली। या दिवाळी बोनसमुळे कित्येकांची दिवाळीच नव्हे तर आयुष्य सुखकर झालं। रतन टाटांनी आरोग्य क्षेत्रात एवढं काम केलं की त्यांची तुलना एखाद्या देशाशीच केली जाऊ शकते। रतन टाटांचा तिसरा किस्सा आहे एका भेटीचा। रतन टाटांसारखा उद्योगपती मोठ्या नेत्यांना, मोठ्या उद्योगपतींना भेटणं ही सुद्धा बातमी असायची। पण रतन टाटा एकदा आपल्या कंपनीत काम करणाऱ्या एका जुन्या कर्मचाऱ्याला आपल्या मित्राला भेटायला आले होते। पुण्याच्या कोथरूड भागात असलेल्या एका सोसायटीमध्ये जानेवारी 2021 मध्ये रतन टाटा आले होते। त्यांच्या कंपनीत काम करणारा एक जुना सहकारी आजारी होता। आजारपणातून रिकवर होत होता तेव्हा आपल्या सहकारी मित्राला भेटावायला रतन टाटा गेले होते। कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता, सिक्युरिटी न घेता रतन टाटा या ठिकाणी गेले होते। टाटांनी प्रचंड मोठी उंची गाठूनही आपल्या या मित्राला न विसरणे, त्याची काळजी करणं आणि त्याच्या घरी जाऊन भेटणं ही नक्कीच साधी गोष्ट नव्हती। टाटांचं वेगळेपण अधोरेखित व्हायचं ते अशाच या छोट्या पण मोठ्या इम्पॅक्ट असणाऱ्या गोष्टीतून।
चौथा किस्सा म्हणजे आपल्याला भारतरत्न नको अशी त्यांनीच घेतलेली भूमिका. आपल्या आवडत्या व्यक्तीला, आपल्या आयडॉलला भारतरत्न मिळावा अशी मागणी आपल्या भारतात अनेकदा केली जाते. असंच रतन टाटा यांच्या चाहत्यांनी एकदा रतन टाटांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली होती. ही मागणी फक्त सोशल मीडियापुरतीच चर्चेत राहिली नाही, तर ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयात याची सुद्धा याचिका दाखल करण्यात आली. रतन टाटा यांनी केलेल्या कामाची तसेच त्यांनी कित्येकांचे आयुष्य बदलले यासाठी त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. तेव्हा याची चर्चा संपूर्ण देशात होती. परंतु तेव्हा रतन टाटा यांनी स्वतः पुढे येऊन अशी मागणी किंवा आवाहन करू नका असे लोकांना सांगितले. आपण भारताच्या प्रगतीचा वाटेकरू होऊ शकलो आणि भारताचा नागरिक आहोत याचा प्रचंड अभिमान आहे असे स्वतः रतन टाटा यांनी आवाहन केल्यामुळे या चर्चा थांबल्या आणि रतन टाटाबद्दल लोकांच्या मनातील अभिमान अजूनच वाढला. रतन टाटांचा अभिमान वाटावं असा पाचवा किस्सा म्हणजे श्रीमंताच्या यादीत त्यांचं कधीच न येणारं नाव. जगातील टॉपच्या श्रीमंत यादीत येणाऱ्या भारतीयाचं नाव हा कायमच चर्चेचा विषय असतो. पण या यादीत रतन टाटा यांचं नाव कधीच नसायचं. पण का? तर रतन टाटा ग्रुपचं साम्राज्य प्रचंड पसरलेलं असलं तरी त्याचा उपयोग प्रत्येक वेळीस भारताच्या हितासाठी करण्यात आला. शहर उभारणं, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था उभारणं यावरती टाटा ग्रुपचा अगदी सुरुवातीपासून भर होता. म्हणूनच टाटा ग्रुपनं आपल्या समाजाप्रतीचं उत्तरदायित्व जपलं. टाटा ग्रुपचे 50% जास्त शेअर्स सामाजिक कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या ट्रस्टच्या नावावरती होते. मनात आलं तर रतन टाटा भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनू शकले असते. पण टाटा समूहाचे नियम, सामाजिक बांधिलकी आणि समाजकार्याला वाहून घेतलेल्या ट्रस्टचे महत्त्व ओळखून असणारे रतन टाटा या रेसमध्ये कधीच आले नाहीत. पण हे 5 किस्से सांगताना टाटांची श्रीमंती किती होती ते आकड्यात मोजणं शक्य झालं नसतं. कारण टाटांनी फक्त बिझनेस उभारले नाहीत, तर टाटांनी देश घडवण्याचं काम केलं. रतन टाटांना पाहून जितक्या लोकांना बिझनेसमॅन व्हावं असं वाटत असेल, त्यापेक्षा दुप्पट लोकांना टाटांसारखं माणूस बनावं असं वाटत असेल. आणि हेच रतन टाटा यांचं यश आहे, कायम लक्षात राहणारं आणि कायम अभिमान वाटावा असं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.